सुरेश, काय सांगाल? जेव्हापासून वाल्मिक कराडनं सरेंडर केलं होतं तेव्हापासून देशमुख कुटुंबियांकडून हे आरोप केले जात होते. आता तर कधी, कुठे, कशी आणि कुणी मदत केली, व्हीआयपी ट्रीटमेंट दिली, त्याचा एक ब्यौराच आलेला आहे असं म्हणावं लागेल. त्यामुळे त्या आरोपांवर कुठेतरी शिक्कामोर्तब होतोय असं आपण म्हणू शकतो का? ज्या पद्धतीने आता जे आरोप केले जातात आणि त्या आरोप टाइम, वेळ, त्याचबरोबर डेट सहित दिली गेली आणि कोणत्या कर्मचाऱ्याने सहकार्य केलं इथपासून सगळी माहिती त्या पत्रामध्ये देण्यात आलेली. विशेष म्हणजे ही जी भाषा आहे, ज्या पत्रामध्ये लिहिलेली भाषा, ही भाषा ही सरकारी दरबारामध्ये जेल प्रशासनाची जी भाषा, लेखी भाषा असते, कारकुनी भाषेचा उल्लेख आहे. त्यामुळं नक्कीच जेल प्रशासनातल्या कुठल्या तरी एका महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली का, हा देखील प्रश्न आहे. आणि ज्या पद्धतीने माहिती येते त्यामध्ये वाल्मिक कराड यांना स्पेशल कर्मचारी चहा बनवून देत आहेत. एवढंच नाही तर त्यांना निकोटीन सारखे जे हे आहेत ते देखील दिलं जाते. त्याचबरोबर जे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जवळपास बोलत असताना 2-2 तासाचा वेळ दिला जातो. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे जेलमधून त्यांच्या नातेवाईकांना बोलण्यासाठी कर्मचारीच हे फोन लावून देत आहेत. म्हणजे हे जर सगळं सत्य असेल आणि ज्या पद्धतीने ते पत्रामध्ये समोर आलेलं आहे, हे जर सत्य असेल ते अत्यंत धक्कादायक आहे. ज्या पद्धतीने वाल्मिक कराड हे 21 तारखेला सरेंडर झाले होते, सरेंडर होत असताना सुद्धा व्हीआयपी गाडी वापरली गेली होती. त्यानंतर त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केलं. त्यानंतर 14 दिवसाची सीआयडी कोठडी देण्यात आली. सीआयडी कोठडीमध्ये देखील व्हीआयपी सुविधा असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या ठिकाणी पलंग देखील आणले गेले होते. आणि या सगळ्या अनुषंगाने जी सुरुवातीपासूनची व्हीआयपी ट्रीटमेंटच्या संदर्भातले आरोप होते, त्याच अनुषंगाने आता जेलमध्ये सुद्धा आरोप अशा पद्धतीने व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते का, यावरती शिक्कामोर्तब होत असल्याचं देखील आता या समोर आलेल्या तक्रारीमधून पाहायला मिळते. विशेष म्हणजे ज्यावेळेस त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं त्यावेळेस देखील जो कैद्यांसाठीचा वार्ड होता त्या ठिकाणी ऍडमिट न करता त्यांना व्हीआयपी म्हणजे आयसीयू असलेल्या ठिकाणी ऍडमिट करण्यात आलं होतं. या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आपण त्याच पद्धतीने जेल प्रशासन देखील त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट देते का आणि कशामुळे देते, हा जो सवाल आहे हा देशमुख कुटुंबाने देखील उपस्थित केला. या संदर्भात मुख्यमंत्र्याकडे देखील तक्रार करणार असल्याचं सांगितलंय. विशेष म्हणजे आपण जर यामध्ये सगळा घटनाक्रम बघितला तर ज्या दिवशी त्यांना जेलमध्ये आणलं गेलं, सीआयडी कोठडी संपल्यानंतर त्या दिवशी चेकिंग सुद्धा केली नाही, बॅग सुद्धा तिथपर्यंत दिली जाते. आणि आजही जर त्यांना कुठल्या एखादी गोष्टी पाहिजे असेल तर पोलीस प्रशासन आर्थिक व्यवहार करून ही देतात. म्हणजे जेल प्रशासनामधला जो आर्थिक व्यवहार आहे हा देखील यामधून चव्हाट्यावरती आलाय. त्यामुळे नेमकं जेलमध्ये चालू आहे काय असा प्रश्न उपस्थित होतोय. निश्चितच सुरेश, एकूणच असं म्हणता येईल की आता हे आरोप लिखित स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. सगळा ब्यौरा देण्यात आलाय, ते कसं नाकारणार पोलीस ते बघावं लागेल. त्यामुळे याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणखी एक मोठी बातमी आहे, आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी अटक केलेली आहे. आता पुणे पोलीस आयुक्तांची 11 वाजता पत्रकार परिषद आहे. गाडेला दुपारी 12:30 वाजता कोर्टात हजर केलं जाईल आणि त्याच्या आधी पुणे पोलिसांची ही पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे आता या पत्रकार परिषदेतून काय माहिती पोलीस आयुक्त देतात ते बघावं लागेल. कारण बलात्कार केलेला आरोपी दत्ता गाडे हा 70-75 तासांपासून फरार होता. त्याच्यानंतर त्याला पकडण्यात यश आलेलं आहे आणि त्याला कशा पद्धतीनं पकडलं किंवा तो कुठे गेला होता, कसा हा गुन्हा घडला, याविषयी माहिती आजच्या या 11 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये मिळू शकते.